नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:08 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आज व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर काल खूप प्रॉब्लेम झाला। तर त्या दिवशी म्हणजे रंगपंचमी दिवशी खूप इनिशिएटिव्ह घेतला, काम केलं मोकार आणि रात्रीचे 300 रुपयासाठी लेट नाईट केलं। आणि काल काय झालं, मी सिग्नलवर होतो वीज गावच्या, तर तिथं लिंबू पडलेला होता रस्त्यामध्ये। तर माझी गाडी त्या लिंबूवरून गेली आणि लिंबू असं फाटकेने वाजला आणि पुढे 1 किलोमीटर गेलो, नंतर लगेच माझी गाडी ना डायरेक्ट पंक्चर झाली आणि ट्यूबलेस टायर होता आणि एकदम अचानक एकदम सगळीच हवा गायब झाली। म्हटलं आता ट्यूबलेस आहे, हवा टिकायला पाहिजे, पण एकदम सगळी हवा, एकदम ट्यूब कशी फाटल्या आणि सगळी हवा निघून गेली। नंतर मग पंचरवाल्याकडे गेलो, पंचरवाला म्हणे आता तुमची ट्यूबलेसने चालणार आहे, टायर नरम झाला आहे म्हणे, तुम्हाला ट्यूब टाकावं लागेल। तर मग ट्यूब टाकावं लागली 300 रुपयाची। तर म्हणजे काल ते रात्री 300 रुपये त्यांच्यासाठी 1 तास लॉग इन राहिलो आणि ते 300 रुपये तिकडे वाया गेले माझे। तर असा प्रॉब्लेम सुरू झाला। चालू आहे सकाळचा स्वयंपाक। काय ठेवले? सांबर बनवायचं। आता इडली बनवायची, तर सांबर बनते, तिकडं अंडे उकडते माझे। शिवमला नाही द्यायचं ना, 4 कपर टाकले आणि इथं इडलीचं पीठ आहे। हा, तर आम्ही पाहते कार्टून। तर शिवम इथं झोपला आहे। ते शिवमला रात्री खूप ताप होता, आता त्याला दवाखान्यात न्यायचं आहे। एवढ्यात दवाखान्यात जायचं आपल्याला। तुला जुलाब झाले? हां हां। तर इकडे चालू आहे टीटीपो। तर हे 4-5 दिवसापासून टीटीपोच पाहतोय, अजून काही कंटाळा आला नाही याला बघून। तर इडली बनते अजून इकडे। असं पीठ आहे का? आता कशात भरायचं? भांडे साच्यामध्ये। इडलीच्या साच्यामध्ये भरायचं। साचा काढलाय काय? तर आज इडली बनते। तर मित्रांनो, कमवलेले पैसे काही धार्जिन राहत नाही। तर त्या दिवशीचा इन्सेटिव्ह आता मला इकडे खर्च करायचा। आता शिवमला दवाखान्यात न्यायचं आहे। तर म्हणजे त्या दिवशी 1800 रुपये कमवले, पण त्याच्यातले 300 रुपये आता पंचरला लागून गेले, ट्यूब टाकली। आता शिवमला दवाखान्यात न्यायचं, आता 500 रुपये शिवमला लागणार। तर म्हणजे पूर्ण तो इन्सेटिव्ह इकडेच जाणार आहे। तर काय होतं काय माहिती, असं भानगड जितके पैशाचे मागं लागणार तितके काही ना काही खर्च येतो। जुलाब राहिले आता तुझे, तू शांत बस। इकडे बनते इडली। आता इकडे फायनली इडलीचे भांडे काढले, त्याच्यात भरून घ्यायचे। कशाचं पीठ आहे याच्यात? तांदूळ, उडदाची डाळ आणि पोहे, त्याचं मिक्स करून दळून घ्यायचं मिक्सरमध्ये। मग आज भिजून दिवसभर काल दिवसभर भिजत घालायचं। रात्री दळून ठेवलं। हां, याच्यात भरायचं आणि शिजत घालायचं। शिजल्यावर दाखवतो वर टाकायच्यात। सामान लगेच नाही, आज मीठ टाकायचे, गुठळा फोडते। अजून मीठ वगैरे टाकायचं, मसाले टाकायचे। मसाला नाही। आणि काय करते, जीप काय काढते? भूक लागली तिला, खाऊशी वाटला असेल। आईस्क्रीम नाही आता। काल अमूलची आईस्क्रीम आणली होती, पण मला नव्हतं माहिती शिवम आजारी आहे। तर शिवम अगोदरच आजारी झाला होता, उन्हात फिरून त्याला ताप आलाय का कसा आलाय काय माहिती। त्याला ताप येतोय, रात्रभर ताप होता, दवाखान्यात घेऊन जातो। आणि आता अन्वी एक आईस्क्रीम मागते। शिवमने रडून रडून सकाळी आईस्क्रीम मागितली होती मला। आता अन्वीची बारी आहे, आता अन्वी मागू राहिली। तर अन्वी खाते इथं आईस्क्रीम, आणि यांनी पण घेतली मागून परत। ऐकतच नाही शिवम। टेस्टी का? तर फायनली अजून भरलं नाही। अंड्यावर झाकण नाही ठेवलं का? नाही ठेवायचं? हा, जाऊ दे मग.
हे काढे आता इथे टाकायचे, तेल लावायचे अजून कालवले आता. तर मित्रांनो 2 दिवसापासून ना झोपच होऊ नाही राहिली. तर सारखी जाग येते. रात्रीचं हे शिवम उठला होता काल रात्री. परवाच्या दिवशी कोण उठलं होतं? रोज उठत आहे रोज, हा, त्याला तर बरं नाही. रोज तोच उठतोय. तर मला रोज जाग येते रात्रीची आणि झोपच माझी झोप मोड 3 होती. दिवसापासून काल नाही इतकं त्याचं डोकं दुखत होतं माझं एका साईडने इकडल्या डोळा दुखत हा पूर्ण. तर डोळ्यात कचरा पण खूप जातोय. गॉगल पण घ्यायला पाहिजे ना आता. नेमकी गॉगल नाही आणि डोळ्यामध्ये धूळ जाते. रात्री जागरण होतं त्याच्यामुळे ना डोकं आणि डोळे खूप दुखत आहे. तर आज तर पुरा अंग दुखू राहिलं. काल रात्री तुम्हाला झोपत नाही आली. लिंबू टाकी ते लोक रस्त्यामध्ये. पाहायचं ना, तुम्हाला लिंबू दिसत नाही. तर लोकांना काही काही उतारे करून टाकत असते रस्त्याला. तर काल असं लिंबू होता तो फाटक्याने वाजला. एकदम जोरात आवाज झाला. बॉम्ब फुटल्यासारखा फाटक्याने वाजला. फुटला एकदम जबरदस्त आवाज आला. पुढे जाऊन लगेच गाडी पंक्चर झाली. मग तिला 7:30च लागली. नंतर मित्रांनो मोबाईल पण ऑर्डर द्यायला लागलो. मोबाईल इतका हँग चालायला लागला माझा मोबाईल. तुम्हाला लिंबू मोबाईल हँगच होतो पण इतका हँग झाला ना मोबाईल सुद्धा चालत नव्हतं तिथं. माझं हँग होऊन गेला एवढा. लिंबू उडवल्यामुळे झालं सगळं. हा. हा, लोक निगेटिव्हिटी आपल्या माग लागते लोकांची, नकारात्मक. लोक उतारा करून काहीतरी म्हणत असन त्याच्यासाठी मला लागली वाटतं काल. आता पुढे खर्च चालू झाला आता माझं. तुम्हाला लिंबू पाहता नाही आला. आता दवाखान्यात जायचं, दवाखान्यात खर्च करायचा आता. आणि आता अंग दुख राहिलं. आजचा दिवस खाडा होईन एखाद्या वेळेस. संध्याकाळी जायला ताकद नाही आता. पुरे अंग दुख राहिलं माझं. तर मलाच गोळी घ्यावं लागणार आहे सध्या. मला वाटतं झोपणं झाल्यामुळे होतं असेल मला. है ना? सांबर मित्रांनो मी म्हटलं तर कंपनीचं इन्सेंटिव्ह कमी करत चालन. आज पूर्ण आता कमी झाला आहे. तर खूपच इन्सेंटिव्ह कमी झाला. आज ते 275वर आणलं आहे. काल 330 होता 24 ऑर्डरला. आज 275 आहे 24 ऑर्डरला. तर आज कमी करत चालली कंपनी. ते ऑर्डर पण होत नाही. काल तर मला पूर्ण 200 रुपयाचं पेट्रोल लागलं. अर्निंग किती झाली माहिती आहे का मित्रांनो? 600 रुपये अर्निंग झाली आणि 77 रुपये इन्सेंटिव्ह आला. म्हणजे 742 रुपये टोटल अर्निंग झाली माझी. म्हणजे त्याच्यात म्हणजे 200 रुपयाचं पेट्रोल, 220 रुपयाचं पेट्रोल गेलं. 500 रुपये राहायचं. तर जास्त काम करून कमी पैसे भेटू राहिले मित्रांनो. लयामध्ये हो राहिली सध्या. तर स्विगीच्या पोरांनी मला काल म्हणे रंगपंचमी दिवशी स्विगी मारला असतं आम्ही 3200 कमावले म्हणे. तर स्विगीला भारी आहे. म्हणजे स्विगीला पर ऑर्डरला 10 रुपये, 15, 20 रुपये, 25 रुपये असे एक्स्ट्रा भेटत असते. आणि स्विगीमध्ये जास्त पैसे होते. स्विगीवाल्यांनी जास्त छापले आणि झोमॅटोवाल्यांनी कमी छापले. झोमॅटोवाल्यांना जास्त लांबची ऑर्डर देतं आणि पिकअपला जास्त बोलवतं आणि ड्रॉपला कमी राहतं आणि कमी पैसे देतं झोमॅटोवाले. तर असेच करते. काही लय भारी ऑर्डर देते कंपनी. काही 100च्या चालू राहते कंटिन्यू. जर नवीन कामाला लागलो ना तर 100-100चेच ऑर्डर राहते झोमॅटोमध्ये. तर पोरांची डायरेक्ट 1000, 1200, 1500 रोजची अर्निंग. आणि मी पाहिले तर 600-700 रुपये. जुन्या पोरांना कमी पैसे देते. एवढं चालू आहे स्वयंपाक आता. का होते इडली भरायचे काय ॲड करायचं राहिले काय माहिती. इथं भांडे काढून ठेवले पण अजून काही भरले नाही. काय त्याच्यात? तिथं बेकिंग पावडर आहे. बेकिंग सोडा आहे. तो बेकिंग सोडा टाकते का? मस्त इकडं चाटून कुठून आणून राहिले. शिवमानवीने आईस्क्रीम तर खाल्ली, सपाटा केला आहे. तर मला खायची होती पण नेमके आता अंडे खायचे. तर अंडे खायसाठी थांबले. तर सकाळी खजूर खाल्ली थोडी. खजूर पण आणली होती काल 86 रुपयाला अर्धा किलो खजूर भेटली. मला ती घेऊन आलो. तर नाही तर कधी 95-97 रुपयाला राहते. कधी 100ला राहते. तर भारी आहे ती. तर पनीर पण आणून ठेवली. पनीरची भाजी कधी करणार काय माहिती. और नाही रे भाऊ, बाद झाली आता. पाहू दुपारी. ते आणवी म्हणते अजून आईस्क्रीम पाहिजे. और नहीं मिलता इधर. और नहीं मिलता रे बाबा. और नहीं. फायनल तयार झाले आता. तर भरायला सुरुवात केली इकडे.
सगळे भरून झाले आता व्यवस्थित. 3 4 तर 4 प्लेटचं आहे आपलं इडलीचं भांडं. लई दिवसाचं चाललं होतं इडलीचं भांडं घ्यायचं, शेवटी घेतलेलं आहे आता. तर लग्नात नक्की इडलीचं भांडं आयर करत जा, लोकांना फार गरज राहते. मग इडलीचं भांडं घ्यावं नाही लागणार ना, आधीच सप्रेम भेट करायला पाहिजे लोकांनी. अंडे उकडते अजून. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.